राधे राधे सगळ्यांना. जेव्हा बरेचदा बरेचदा असं असतं की 7:30 ज्यावेळेस चालू असते ना, त्यावेळेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस तुम्हाला दिसायला येतात. ज्या लोकांची 7:30 चालू आहे किंवा ज्या लोकांची 7:30 संपली आहे, तर त्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे की त्यांच्या लाईफमध्ये त्यांना खूप सारे चेंजेस दिसायला येतात. बरेचदा तुमची प्रोग्रेस होते. म्हणजे काही लोकांची प्रोग्रेस ही 7:30 मध्ये इतकी होते की त्यांनी पण कधी ती गोष्ट इमॅजिन नसते केलेली. सो असं नाही आहे की 7:30 असली किंवा तुम्हाला शनीची 7:30चा इतका बाऊ करून ठेवलेला आहे. कारण काय आहे ना, की लोकांना भीती दाखवली तर लोक अट्रॅक्ट होतात. पण भीती दाखवण्याचा काहीच प्रश्न नाही आहे. जसं तुम्ही जे कर्म करता, प्रत्येक देवाचा आहे ना, त्यांनी गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. सूर्यानी या पृथ्वीला चालवण्याचा आपलं कर्तव्य घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मूननी सगळ्यांना शांत किंवा शीतलता प्रदान करण्याचं ड्युटी घेतलेली आहे. किंवा असं म्हणू शकतो की थोडंसं कधीतरी कन्फ्युजिंग स्टेट आली पाहिजे, म्हणून ती ड्युटी कोणी घेतलेली आहे? मूननी घेतलेली आहे. त्याच्यानंतर गुरुनी मार्गदर्शन करण्याची ड्युटी घेतलेली आहे. केतूनी काय केलेलं आहे? राहूनी काय केलेलं आहे? 4 नंबर राहूचा असतो. राहूनी काय केलेलं आहे? राहूनी कन्फ्यूज करायचं, म्हणजे जी गोष्ट करत आहे ती खरंच योग्य आहे की नाही, किंवा थोड्याशा काहीतरी अलग दृष्टीने विचार करण्याचं जे डोकं आहे ते राहूनी दिलेले आहे. त्यानंतर असतो बुध ग्रह 5 नंबर. तर 5 नंबर हा आहे असा की ज्याला सगळीकडनं नॉलेज गेन करायचं असतं, सगळीकडनं त्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असते आणि मग ती इन्फॉर्मेशन त्याला पब्लिकमध्ये सर्क्युलेट करायची असते किंवा लोकांमध्ये ती इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करायची असते. तर असा असते हा बुध ग्रहाचा इफेक्ट. त्याच्या बुध ग्रहाने हे कार्य स्वतःवर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 6 नंबर असते दैत्यगुरु शुक्राचार्याचा. 6 नंबर ज्यांच्याकडे असतो तर बरेचदा ते चांगले काम पण करतात, पण कधीतरी आहे ना त्यांचं ॲरोगन्स एक दिसायला येतो त्यांच्यामध्ये काहीतरी. दैत्यगुरु आहे तर त्यांच्यामध्ये एक इगो अलग टाईपचा दिसायला येतो. इगो म्हणजे अलग टाईपचा, म्हणजे कसा की कोणाला पण काही पण बोलून देणं किंवा तुच्छतेसारखं वागणूक देणं लोकांना. हे कधी दिसायला येतं जेव्हा तुमचा 6 नंबर जास्त तुमच्या याच्यात अग्रेसिव्ह असेल तेव्हा, किंवा 6 नंबर जास्त प्रमाणात प्रेझेंट असेल तेव्हा. हे कार्य कोणी घेतलेलं आहे? कारण काय ना, तुम्ही चुकले तर पाहिजे ना. मग चूक कधी कराल तुम्ही? जेव्हा तुम्ही कोणाचा आवश्यकता नसताना अपमान कराल, त्यावेळेस तुम्ही चूक कराल. असंही कोणी घेतलेलं आहे? दैत्यगुरु शुक्राचार्यांनी ते कार्य घेतलेलं आहे स्वतःकडे, की लोकांकडनं ते चूक कळवून घेतात. 7 नंबर आहे केतूचा. केतू म्हणतो की सगळ्या गोष्टीपासून विरक्त राहून तुम्ही त्या गोष्टीला स्वतःकडे अट्रॅक्ट करा. विरक्त राहून स्वतः त्या गोष्टीला अट्रॅक्ट करा. हे कार्य आहे केतूचं. केतू म्हणतो तुम्ही स्पिरिच्युअल व्हा. केतू म्हणतो की तुम्ही स्वतःला स्वाधीन करा, देवाच्या स्वाधीन करा, तुम्ही स्वतःला या युनिव्हर्सच्या स्वाधीन करा. त्यावेळेस तुम्हाला तुमची प्रगती दिसायला येईल. त्याच्यानंतर आहे शनिदेव काय आहे? तुम्ही जे पण आत्तापर्यंत कर्म करत आले आहात त्याचा रिझल्ट कोण देणारे आहेत? ते आहेत शनिदेव. त्याच्यानंतर आहे मंगळ ग्रह हा असा ग्रह आहे की तुम्ही तो बघतो की कोण काय करत आहे. पनिशमेंट जी तुम्हाला देणार आहे तो देणारा आहे मंगळ ग्रह. शनिदेव तुमचा कर्म लक्षात ठेवणार आहे, तुम्हाला त्याचा रिझल्ट देणार आहे, बट त्या रिझल्टचा जो एक्झॅक्ट प्रभाव येईल ना तो देणारा आहे कोण? एक्झॅक्टची रिझल्टची जी एक्झॅक्ट पनिशमेंट देणारा जो आहे तो कोण आहे? तो आहे मंगळ ग्रह. शनी फक्त प्रभाव दाखवेल की तुमचं असं होऊ शकतो, अजून पण सुधरा. पण मंगळ ग्रह आर्या पार करणारा आहे. तो तुम्हाला पनिशमेंट देऊनच जे तुम्ही कर्म केलेले आहेत त्याचा रिझल्टच तो देणार आहे. सो कीप दिस थिंग इन माइंड की तुम्हाला चांगले कर्म करणं इज द ओनली ऑप्शन. तुम्ही जर का वाईट करत आहात, कोणाबद्दल तरी वाईट विचार ठेवत आहात, तर तुम्हाला तो काही ऑप्शन नाही आहे लाईफमध्ये. कीप दिस थिंग इन माइंड. तुम्ही वाईट विचार करून, लोकांबद्दल वाईट विचार ठेवून तुम्ही स्वतःची प्रगती एक्सपेक्ट नाही करू शकत. तुमची क्षणिक प्रगती होईल, बट नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट हे तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत, असे फेस करावं लागतं. सो चांगले कर्म करा. लोकांसोबत, तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांसोबत, तुमच्या एम्प्लॉईजसोबतही चांगलेच वागा. असू शकते की एखाद्या वेळेस तुम्ही इंटेन्शनली और अनइंटेन्शनली लोकांना हर्ट करून देता, बट जर का तुम्ही अनइंटेन्शनली केलं आहे दॅन इट इज ओके. बट तुम्ही जर का इंटेन्शनली लोकांना हर्ट करत आहात तर यू विल डेफिनेटली फेस द इश्यू. विचार करा. राधे राधे.